दिसली गर्दी की ठोकलं भाषण, यातला मी नाही. कोणत्या वेळेला कोणती गोष्ट करावी एवढं निश्चित मला माहिती असतं. त्याच्यामुळे मला एवढं नक्की माहिती आहे की हे काही भाषणाचं व्यासपीठ नाही. उद्या जर समजा माझी जाहीर सभा लावली आणि माझ्या जाहीर सभेमध्ये मध्ये कुस्ती ठेवली तर चालेल का? आखाडा आहे कुस्तीचा. आमचा आखाडा आता आम्ही तयार करतो. 2019च्या ऑक्टोबर पर्यंत तयार होईलच. परंतु या सगळ्या हे मी आज सगळं स्टेडियम वगैरे बघतोय. मी शरद काय म्हणत होतं मला काही कळलं नव्हतंच. ज्याला मुंबईला मला भेटायला आल्यानंतर मला सांगितलं की अशाचा एक आखाडा आणि तयार केला आहे. मला कल्पना नाही, परंतु आत्ता या क्षणाला जर समजा मी विचार केला तर असं मला तरी वाटत नाही की कुठे महाराष्ट्रामध्ये असं काही असेल. महाराष्ट्रातला पहिला आमदार आहे. या महाराष्ट्राने गेले अनेक वर्ष असे आमदार बघितले की ज्यांनी लोकांचे पैसे स्वतःच्या खिशात घातले. बळा पहिला आमदार आहे ज्याने स्वतःच्या खिशातनं लोकांसाठी पैसे बाहेर काढले. $80-90 लाख रुपये या सगळ्या गोष्टी कोणासाठी? तुमच्यासाठी. आणि अशा प्रकारचं जर काम असेल, मला वाटत नाही की इथे कोणी कुस्तीला येईल. आणि असे जर समजा 288 आमदार जर समजा मला मिळाले ना, मी काय महाराष्ट्राचं चित्र रंगवीन आपण कल्पना पण नाही करू शकत. परंतु आज इकडे आपण सगळे कपडे घालून बसलेलो आहोत आणि आपले सगळे पैलवान तिकडे उघडे बसलेले आहेत. हे काही चांगलं दिसत नाही. ते काय म्हणत असतील की इतका वेळ झाला, सगळा कार्यक्रम सुरू आहे, आम्हाला उघड्यात बसवलंय. किती जण आहात? उभे राहा. अरे उभे तर राहा. आता लाजून काय होणार आहे आता? अरे तुम्ही पैलवानच आहात ना? हा. तर मला असं वाटतं की आज एक उत्तम योग आहे की अशा वेळेला शेवटचा श्रावणी सोमवार आहे आणि अशा वेळेला एक कुस्तीचा आखाडा तयार होतोय, फड रंगतोय. इथे सर्व आलेले आपण सर्वजण मला असं वाटतं कुस्तीचा आस्वाद घ्यावा. आमची ज्या वेळेला कुस्ती सुरू होईल त्यावेळेला आम्हाला काय म्हणायचंय हे आमचे मत तुमच्या समोर येऊन निश्चित मांडीन. परंतु आत्ता काही निवडणुका नाहीत, कशाचा कशाला पत्ता नाही. आणि आत्ता अशा कुठच्या तरी व्यासपीठावरती यायचं आणि दुसऱ्यांचे वाभाडे काढायचे किंवा कपडे काढायचे बरं दिसत नाही. त्याच्यामुळे तुम्ही जे काही आज सगळे तमाम इकडे जमलेले आहात त्यांनी आलेल्या सर्व कुस्तीगिरांना पहिल्यांदा शुभेच्छा द्याव्यात. आणि तुम्ही उठलात की जरा मातीत ती नीट व्यवस्थित होईल आणि मग कुस्त्या सुरू होतील. माझ्या हस्ताने कुस्ती लावायची म्हणजे काय करायचं? मग हे सगळे मिळून मला नाही ना घेणार काही. नाही तर आपला मी जाताना लंगोटावरती आपल्या घरी जायचो, बायको ओळखायची, बायकोला कळायचं नाही त्याला घरात कोण आला या. परंतु एक निश्चित इकडे पहिला पैलवान बघितला चला ज्या भाषण पण करतो. तर तुमची जी काही इच्छा आहे ती मला असं वाटतं आम्ही शरददादा आणि आम्ही सगळे बोलू या सगळ्या विषयावरती. पण पैलवान म्हटल्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवा, पैलवानात दुसरा जरी माणूस आला कुस्ती खेळायला, आखाडा बिखाडा आपण म्हटलं तर जर समजा निवडणूक लढवायची असेल तर समोर कोणी येऊ देता कामा नये. ती खबरदारी घेणार का? बर, हे ज्यावेळेला केव्हा जाहीर करायचं त्यावेळेला जाहीर करू, त्यावेळेला विचार करायचा त्यावेळेला विचार करू. परंतु मला असं वाटतं आपण कुस्ती करायला काय आखाड्यात सुरुवात करावी. मी तिथे येऊन लावावी कुस्ती असं तुमचं म्हणणं आहे. शांततेत घ्या.
एवढीच फक्त माझी विनंती आहे. मी कुस्ती लावायला आलोय, करायला नाही. त्याच्यामुळे माझा विचार तेवढ्यापुरताच करावा. मी पुन्हा एकदा शरद सोनवणे यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. आपणा सर्वांना परत एकदा धन्यवाद देतो आणि आपणा सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद. जय शून्य पाईन टाईप करू सक्सेस करा, घंटीच्या बटनावर टिक करा, लाईक करा आणि शेअर करा.